अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं, पण त्याच्यात अजून काही प्रश्न अनुत्तरित राहिले. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की नकली पासपोर्ट बनवून मोठ्या प्रमाणात प्रवास करणारी लोक आपण पाहतो आहे. आणि तो पासपोर्ट असं असते माननीय मुख्यमंत्री महोदय, जसं तुम्ही सांगितलं की ज्याच्याकडे किरायाने ते राहतात, या हॉटेल्समध्ये राहतात, तर त्यांना तो पासपोर्ट पोलिसांना त्यांची सगळी माहिती द्यावी असं आपण म्हणालात. पण हे नकली पासपोर्ट तर आपल्याला एअरपोर्टला सुद्धा ते लोक त्याला खरं मानूनच ते इकडे प्रवास करतात, असं एक आपल्याला निदर्शनास आलं. एक दुसरं महत्त्वाचं की आतापर्यंत असे विदेशी लोक यांनी अशा किती लोकांवर कारवाई आपण आतापर्यंत केली आणि त्यांच्यावर कारवाई करत असताना कुठले कुठले गुन्हे दाखल करून काय स्थिती आहे आता ती. आणि दुसरं आपण सांगितलं की ड्रग्स आता कुठल्या पबमध्ये किंवा बारमध्ये, आता तर अलीकडे कॅफेमध्ये सुद्धा ते ड्रग आपल्याला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आता त्या कॅफेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून कॅफे जे असतात त्याला आपलं दुसरं लायसन्स लागतं, त्याला काही ते कॉफी वगैरे सगळं असतं, पण त्याच्यातही ड्रगचं मोठ्या प्रमाणात हे होतं आहे. आणि म्हणून या तीनही प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी द्यावं. सन्माननीय नानाभाऊ आज स्मार्ट बनून आले असल्यामुळे मी त्यांना स्मार्ट उत्तर देणार आहे. स्मार्ट बनून आले असल्यामुळे स्मार्ट उत्तर मी त्यांना देणार आहे. अध्यक्ष महोदय, साधारणपणे असं लक्षात आलंय की नकली पासपोर्टवर ट्रॅव्हल करणाऱ्यांची संख्या ही फार नगण्य आहे. कारण त्या संदर्भात आता इंटरनॅशनली ज्या व्यवस्था झालेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेतच. हा प्रॉब्लेम जो नानाभाऊ जास्त येतोय तो पासपोर्ट त्यांचा खरा असतो, विजा पण घेतात, पण मेडिकल विजा महिन्याभराचा घ्यायचा आणि तो संपला की आपला पासपोर्टही नष्ट करून टाकतात ते कोणी पकडू नये म्हणून, आणि मग इथे ओव्हर स्टे करतात. आणि म्हणून त्याचं रिकन्सिलिएशन करणं आपल्या इमिग्रेशनपासनं, आत्ता आपली कुठलीच अशी व्यवस्था नाही आहे की इमिग्रेशनच्या माहितीचं रिकन्सिलिएशन करणं. तर ही व्यवस्था आता आपण मुंबईमध्ये सुरू करतो आहोत. जेवढे लोक मुंबईत येतात आणि त्यांची जी काही जाण्याची डेट असेल तर ते गेले की नाही, विजा संपायच्या आत, या संदर्भातली सगळी माहिती ही पोलीस घेणार आणि त्या संदर्भातली कारवाई आपण करू. आपण जे विचारलं तर जवळपास असे जे काही आपण विदेशी नागरिक जे या सगळ्या ड्रग डीलमध्ये होते असे जे काही आपण पकडले त्यातले 68 लोक ऑलरेडी आपण डिपोर्ट केलेले आहेत. 122 लोक आपल्या डिटेन्शन सेंटरला आहेत ज्यांना आपण डिपोर्ट करणार आहोत. आणि आता केंद्र सरकारने सांगितलं आहे की या लोकांची जी मोडस ऑपरेंडी आहे की छोटासा गुन्हा करायचा आणि मग वर्षानुवर्ष त्या गुन्ह्याचा निकाल लागत नाही म्हणून त्यांना डिपोर्ट करता येत नाही, तर केंद्र सरकारने सांगितलं आहे छोटे गुन्हे त्यांच्यावरचे परत घ्या आणि त्यांना डिपोर्ट करून टाका. म्हणजे मग टेक्निकली त्यांना जो काही एखादा छोटासा गुन्हा करून 2-2, 3-3 वर्ष इथे राहता येतं ती त्यांची फॅसिलिटी संपवून टाका आणि त्या ठिकाणी त्यांना इमिजिएट डिपोर्ट करा. त्या दृष्टीने आपण मोठ्या प्रमाणात डिपोर्टेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे. आपण कॅफेच्या संदर्भात जे सांगितलं निश्चितपणे त्यावरही कारवाई केली जाईल. हेमंत उगिले.